किती त्रास दिला होता. अहो आमचं जीवन किती चांगलं आहे की एवढा मोठा आदर सत्कार लोक करत आहे. आम्हाला मारत नाहीये लोक. मारत नाही, शिवाय देत असतील. चुकीचे कीर्तन करणारा देतात शिवाय लोक, चित्र विचित्र बोलणार आहे किंवा तारखा बोलवणार आहे. कीर्तन पिंपरीमध्ये आणि कीर्तनाला जातो नगरला, अशा महाराजाला शिवाय लागतात, कॉमेंट्स करतात. पण अजून इतकी भीषण परिस्थिती झाली की अगदी खायला अन्न नाही मिळू शकलं. थोडंफार वेक्षी करून पीठ आणलं तर तेही फेकून द्यायचे. मांडे खायची इच्छा झाली आमच्या आईसाहेबांची, मुक्ताबाईची मांडे, पूर्णाचे मांडे जे खानदेशामध्ये बनतात चांगल्या प्रकारे. ते मांडे भाजायला कोणी खापर नाही दिलं. जे खापर आणलं तेही फोडून टाकलं. तर आमच्या माऊलीने आपलीकडे गेले त्याला पाठीवर आणि ते मांडे भाजले आणि आईसाहेबांची इच्छा पूर्ण केली. एवढा त्रास तर नाही अजून आपल्याला. किती सन्मान करताय, राहायला घर देत आहे, बसायला जागा देत आहे, खायला देत आहे, प्यायला देत आहे, झोपायला देत आहे. एवढा सत्कार आहे. तो काळ काय असेल. आणि हा जगाचा राग धरून बसले माऊली टाकी लावली. आईसाहेब मुक्ताबाई जरी वयाने लहान होती तरी विचार तिचा व्यापक होता. ते म्हणली हे ज्ञान बंद झालं. हे चार व्यक्तीचे आज जर बंद राहिलं तर हा समाज विखुरला जाईल. या समाजाला देवाची ओळख होणार नाही. लोक चित्र विचित्र वागतील. आपल्याला होऊ दे लोकांनी दिला त्रास. म्हणून एवढ्याशा मुक्ताबाईने विनंती केली माऊलींना, माऊली अरे तुम्ही माऊली आहात, जगाचा राग धरता. तुम्ही संत आहात. संत तोची जाणा जगी दया समाजाच्या की लोक अहंता नये मला जगी विरक्त तोची जाणा. तुम्हाला राग नसलाय. उघडा ताटी विश्वपट प्रपदोरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर. माऊलींना पटल्याबरोबर माऊलींनी ताटी उघडली. ज्ञानाचा सागर तुमच्या समोर आला. ज्ञानेश्वरीचा की जो ज्ञानेश्वरीचा सागर तुम्हाला परमात्म्यापर्यंत देतोय, परमात्म्याची ओळख करून देतोय. आणि असा हा परमात्मा गोपाळ